संघर्ष तर दोन दोन गोष्टींमध्ये असलेला आपण संघर्ष मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता, की म्हणजे की आपल्याला मनामध्ये कॉन्फ्लिक्ट किंवा एक संघर्ष स्थिती निर्माण होते, की मग त्याच्यामध्ये पण आपण प्रकार बघितले होते, की अप्रोच प्रकार किंवा आपण जे प्रकार पाहिले होते किंवा अवॉइडन्स अप्रोच. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, की एक गोष्ट गोल पॉझिटिव्ह आहे आणि दोन्ही गोल पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण अप्रोच म्हणतो. आणि एक गोल निगेटिव्ह आहे आणि एक तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एक आपल्याला न आवडता गोल आहे आणि एक आपल्याला पॉझिटिव्ह गोल आहे. आणि पण निगेटिव्ह गोलमध्ये पण काही काही वेळेस आपण कॉन्फ्लिक्ट का होतो, तर कधी कधी त्याचे मिळणारे रिझल्ट चांगले असतात. आणि मग अशा वेळेस आपण विचारात पडतो किंवा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. तर आपण ते मागच्या वेळेस पाहिलं होतं. आता पुढचा डिसीज आहे आपल्याला फ्रस्ट्रेशन. आता फ्रस्ट्रेशन मध्ये मराठीत फ्रस्ट्रेशनला काय म्हणतात, तर वैफल्य असं म्हणतात. वैफल्य म्हणजे काय? तुम्ही कधी पण जीवनामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता की मला फ्रस्ट्रेशन आलंय. आपण नॉर्मल लाईफ मध्ये खूप वेळा फ्रस्ट्रेशन शब्द वापरतो. प्रत्येकाने कधी ना कधी तरी थोड्या प्रमाणामध्ये फ्रस्ट्रेशन काय केलेलं असतंय, अनुभवलेलं असतंय. सगळ्यांनी हे फ्रस्ट्रेशन कधी ना कधी थोड्या प्रमाणामध्ये का होईना प्रत्येक जण म्हणतो लाईफ मध्ये, की नॉर्मल आपल्या वारंवार जीवनामध्ये पण आपण म्हणतो की हा मला आज फ्रस्ट्रेशन आलंय किंवा मला मी फ्रस्ट्रेट झाले खूप सारं हे सगळं बघून. हा, तर ह्याला काय म्हणायचं मराठीमध्ये, काय वैफल्य भावना, एक प्रकारची वैफल्याची भावना असते, तिला आपण काय म्हणतो, फ्रस्ट्रेशन असं म्हणतो. आता हे जे काही फ्रस्ट्रेशन आहे, तर आता हा फ्रस्ट्रेशन वर्ड कसा चालला की लॅटिन वर्ड आहे. फ्रस्ट्रा. आणि त्याचं मिनिंग काय, इन्व्हेन, म्हणजे काय थोडक्यात काय, तर एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहणे किंवा एखाद्या भावनेमध्ये कम्प्लीटपणे म्हणजे काय वैफल्य येणे. किंवा काही वेळेस काय असतं की काही लोक धैर्यशीलच नसतात अजिबात. म्हणजे काही जण म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, प्रत्येकाला रिस्पॉन्ड करायची किंवा रिॲक्ट करायची पद्धत पण काय असते, वेगवेगळी असते. मग कधी कधी काय काय गोष्टींना लोकांना काही छोट्या गोष्टींनी वैफल्य येऊ शकतं. म्हणजे तुम्ही विचार करा की एका पाठोपाठ तुम्ही एखाद्या एम कडे जाताय किंवा लाईफ मध्ये जगताय, तर एका पाठोपाठ एक तुम्हाला अडचणी यायला लागल्या. आणि एक अडचण सोडवली, दुसरी अडचण सोडवली, तिसरी अडचण सोडवली, तर त्यावेळेस काय होतं, एकदम फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे आता एकाच दिवशी तुमच्या समजा गाडीचा ऍक्सिडेंट झाला, त्याच वेळेस तुमचं काहीतरी चोरीला गेलं, त्याच वेळेस घरामध्ये काहीतरी अडचण आली. अशा जर सलग गोष्टी आल्या, तर तुम्हाला हळूहळू काय होतं की एक वैफल्य येतं, की फ्रस्ट्रेशन किंवा एक असं भावना येते की बाबा काय झालं, असं का होतंय किंवा हे काय अडचण आहे असं. हम्म. तर मग ही कसली भावना आहे, की एक नकारात्मक भावना आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीला काय वाटतं, की उदासीनता येते, भीती वाटते, थोडस कॉन्शियस होतो तो प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. आणि कधी कधी त्याचं रूपांतर जर ते लवकर कमी नाही झालं फ्रस्ट्रेशन, तर काय होतं की एकदम राग, अग्रेसिव्ह भूमिका किंवा राग पण येऊ शकतो. हम्म. आणि हे जे काही आपल्या गोलमध्ये जे येणारं, म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या आपलं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकडे जी नेणारी प्रेरणा आहे, तर त्या प्रेरणेला क्रियेला अडथळा आला तर आपल्याला काय होतं की वैफल्य येतं. हम्म. मग हे ब्लॉकेज आहे, थोडक्यात काय, अडथळा म्हणजे काय, ब्लॉक आहे आपल्या ह्याच्यामध्ये. मग तो कधी कधी कशामुळे असू शकतो, तर आपल्याला काहीतरी परिस्थितीजन्य काही गोष्टी अडचणी असतील तर. आणि कधी कधी स्वतःच्याच ॲबिलिटी कमी आहेत, की म्हणजे आपल्याकडे स्किल नाहीये, आपल्याकडे कौशल्य नाहीये त्या प्रमाणामध्ये. किंवा आता समजा मला लेक्चर द्यायचंय आणि माझ्याकडे कौशल्यच नाही, की लॅपटॉप कसा वापरायचा, मोबाईल कसा वापरायचा, स्क्रीन प्रेझेंटेशन कसं द्यायचं, किंवा कसं वक्तृत्व बोलायचं, किंवा कसं बोलायचं, किंवा प्रत्येकाला आपापल्या छोट्या भाषेमध्ये किंवा समजत नसेल तर कसं त्याची फोड करून समजून सांगायचं. ही जर साधी साधी कौशल्य माझ्याकडे नसतील, तर मला साधं एक लेक्चर द्यायला पण खूप अडथळे येणार आहेत. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, मला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. किंवा समजा विचार करा की मला एखाद्या ठिकाणी जायचंय आणि मला गाडीला खूप वेळ होतोय. मग एकदम फ्रस्ट्रेट झाल्यासारखं होतं, की आधी काय होतं की आधी गडबड गडबड होते, घाई होते, आणि परीक्षेला मला पोहोचायचंय, माझं हॉल तिकीट सापडत नाहीये, माझा पेन सापडत नाही, मला ऑफिसला जायचंय, माझ्या वस्तू सापडत नाहीत, मला वेळ झालाय, त्यात माझी बस चुकली, मला रिक्षा घ्यावी लागली, रिक्षा करून पण जाताना रस्त्यात खड्डे किंवा ट्रॅफिक जाम लागला. तर अशा गोष्टी एका पाठोपाठ एक जेव्हा अडचणी यायला लागतात, मग ते साध्या सोप्या गोष्टींमध्ये पण असू शकतात. त्याला खूप मोठं ऍस्पिरेशनच असलं पाहिजे असं काही नाही. छोट्या छोट्या ऍस्पिरेशन मध्ये पण सलग जर त्याची शृंखला आली प्रत्येक गोष्टीची, तर काय होतं, मला वैफल्य येतं किंवा मी वैफल्यग्रस्त होऊ शकतो आपण. हं. तर आता
ह्याची व्याख्या काय किंवा डेफिनेशन काय आहे की आता हे पहिली आपण इंग्लिशमध्ये पाहू आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन करू. तर आता दोन शास्त्रज्ञ आहेत, गुड आणि गिल्मर. तर आता हे काय म्हणतात, गुड काय म्हणतात की फ्रस्ट्रेशन मीन इमोशनल टेन्शन, म्हणजे ही काय आहे की एक भावनिक अवस्था आहे. वैफल्य ही कसली अवस्था आहे, भावनिक अवस्था आहे. आणि त्याचं रूपांतर कशात होतं की म्हणजे ते म्हणजे भावनिक अवस्था ही अवस्था काय येते, कारण काय आहे त्याला, तर आपल्याला काय होतं की आपल्या काही इच्छा किंवा आपल्या काही गरजा, ज्या काही नॉर्मल बेसिक गरजा सुद्धा असू शकतात, किंवा आपल्या इच्छा किंवा गरजांना जेव्हा अडथळा निर्माण होतो, त्यातून ताण निर्माण होऊन एक भावनिक अवस्था निर्माण होते, तिला वैफल्य असं म्हणतात. ही कोणाची व्याख्या झाली, गुडची. परत एकदा ऐका की आपल्या इच्छा किंवा आपल्या गरजा ह्यांना जेव्हा अडथळा येतो, त्या अडथळ्यामधून काय निर्माण होतं, एक भावनिक अवस्था निर्माण होते, आणि ती भावनिक अवस्था म्हणजे वैफल्य. हा, ताण निर्माण होतो किंवा एक भागाची भावनिक अवस्था निर्माण होते, आणि ती वैफल्य नावाने ओळखली जाते. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की आपल्या एखाद्या महत्वाच्या उद्दिष्टाकडे किंवा आपल्या, आता इथं खाली काय लिहिलंय, व्हेन देअर इज अ सम इंटरफरन्स विथ अवर गोल डायरेक्टेड बिहेवियर द रिझल्ट इज फ्रस्ट्रेशन. म्हणजे काय लिहिलंय की जेव्हा काही आपला गोल म्हणजे काय की आपलं उद्दिष्ट, आपल्या उद्दिष्टाकडे नेणाऱ्या प्रेरणेला किंवा क्रियेला, किंवा इथं आपण म्हणतो की आपल्या वर्तनात किंवा ह्याच्यामध्ये काय होतं की बिहेवियर मध्ये किंवा डायरेक्टेड बिहेवियर काय होतं त्याचं, म्हणजे जर आपल्या प्रेरणेला किंवा ह्याला अडथळा आला, इंटरफरन्स आला आपल्या ध्येयाला किंवा उद्दिष्टाला, तर काय होतं की आपलं वर्तणूक मध्ये जे काही बदल होतात त्याला काय म्हणतात, वैफल्य असं म्हणतात. किंवा आपली जी काही भावना आढळून येते तिला वैफल्य असं म्हणतात. आपल्या उद्दिष्टाकडे नेणाऱ्या प्रेरणेला किंवा क्रियेला जेव्हा अडथळा येतो, आणि त्यावेळेस काय होतं की एक आपल्यामध्ये वर्तन निर्माण होतं की वैफल्याची भावना निर्माण होते, त्याला काय म्हणतो आपण, वैफल्य असं म्हणतो. किंवा भावना निर्माण होते तिला वैफल्य असे म्हणतात, असं म्हणू शकतो आपण. तर आता हे काय आहे की आता बघा, हा तुमचा इथं डायग्राम दाखवली मी तुम्हाला, कर्सरनी दाखवते. तर इथं काय आहे की तुमचं साधारणतः काय आहे, इथं तुमचा गोल आहे, मोटिव्ह दाखवलाय. आणि हा काय आहे, तुमचा गोल आहे आणि मोटिव्ह किंवा गोल आहे. आणि इथं ऑब्स्टॅकल येतं मध्ये, म्हणजे तुमची प्रेरणा आणि हा गोल, तुम्हाला इथं उद्दिष्टाकडे जायचंय, मोटिवेट करते तुम्हाला. पण इथे जर ऑब्स्टॅकल आला आणि कंटिन्युअसली जर ऑब्स्टॅकल येत गेले, अडथळा निर्माण होत गेला, तर काय होतं की आपोआप त्याचं रूपांतर काय होतं, फ्रस्ट्रेशन मध्ये होतं. आता आपल्याला काय पाहायचंय की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रस्ट्रेशन्स पाहायचं. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रस्ट्रेशन मध्ये काय पाहायचंय आपल्याला की काय काय वैशिष्ट्य निर्माण होतात. तर आता तुम्ही विचार करा की कशी आहे की ही दुर्बलतेची मनस्थिती आहे. म्हणजे आपल्या मानसिक स्वास्थ्यामध्ये काय होते, आपोआपच दुर्बलता आलेली आहे एक प्रकारची. आणि ही कसली स्थिती आहे, तर आपली दुर्बलतेची मानसिक स्थिती आहे. आणि ह्यात काय होतात, कित्येक जण यशस्वी होतात. नॉर्मली बरेच जण सकारात्मक विचार करून किंवा ठीक आहे ह्याच्यातून काहीतरी आपण मार्ग काढू असं विचार करून काय होतात की वैफल्यावरती मात करतात. परंतु कधी कधी काय होतं की ते वैफल्याची भावना इतकी तीव्र होते, मग आपल्यामध्ये काय होतं, आक्रमकता निर्माण होते किंवा अग्रेशन निर्माण होतं. कधी कधी आक्रमकता निर्माण होते, कधी कधी काय तयार होतं, तर अग्रेशन होतं, किंवा आपण एक प्रकारचं काय होतं की अग्रेसिव्ह होतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे की डॉलर्ड अँड मिलर हे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं की 1939 मध्ये ह्याच्यावरती काय केलं, याचा खूप अभ्यास केला वैफल्याचा. त्याला त्यांनी काय दिलं की फ्रस्ट्रेशन अग्रेशन थेअरी असं नाव दिलं. त्या थेअरीला त्यांनी काय नाव दिलं, फ्रस्ट्रेशन अग्रेशन थेअरी. आणि त्यात त्यांनी काय सांगितलं की फ्रस्ट्रेशन अग्रेशन हायपोथिसिस असं नाव देऊन त्यांनी सांगितलं की एखादा माणूस जर उगाचच आक्रमक होत असेल किंवा बोलत, तुम्ही आता मुलंच बघा की आपण मुलांना सारखं 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 म्हणलो की अभ्यासाला बस, अभ्यासाला बस, तुला मार्क पडतात, किंवा आपण कंपॅरिझन करतो की त्या मुलाला बघ किती मार्क पडले आणि तुला, मग मुलं आक्रमक होतात, खटकन बोलतात, मग काहीतरी वेडवाकडं आपल्याला बोलतात. कारण का, त्यांना पण फ्रस्ट्रेशन येतं की आपल्या बोलण्याने त्यांना वैफल्य येतं, आणि मग ते आपल्याला त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, आणि मग ते आक्रमक होऊन आपली भावना व्यक्त
करतात. मग त्यावेळेस आपण ओळखायचं की ते फ्रस्ट्रेशन किंवा फ्रस्ट्रेट झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये बघा की काय वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, तर वैफल्याची वैशिष्ट्ये असं मराठीतल्या. तर इथं काय दाखवलंय की मानसिक अवस्था, की जी वैफल्याने निर्माण झाली असते ती नेहमी कशी असते, तर एकदम आनंदी नसते, तर कशी असते, अनप्लिझंट. अनप्लिझंट म्हणजे दुःखद असते. म्हणजे ती आनंदी भावना नसते. तर वैफल्य ही भावना कशी आहे, तर दुःखद भावना आहे एक प्रकारची. हे एक तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं काय, तर इन फ्रस्ट्रेशन फेल्युअर्स डॉमिनेट द अटेम्प्ट. म्हणजे काय होतं की वैफल्यामध्ये काय होतं की जर खूप वैफल्याची भावना आपल्यामध्ये डॉमिनेट झाली किंवा खूप पराकोटीची झाली, तर आपण काय करू शकतो, आपल्याला अपयश येऊ शकतं कुठली पण गोष्ट अटेम्प्ट करताना, किंवा ती गोष्ट करताना वैफल्याची गोष्ट जर प्रॉमिनंट झाली किंवा डॉमिनंट झाली किंवा आक्रमक झाली, तर आपल्याला काय होऊ शकतं, तर ती गोष्ट मध्ये अयशस्वीता किंवा किंवा असं म्हणू शकतो की अयशस्वीतेमुळे आपल्याकडे वैफल्याची भावना येते, किंवा एखादी गोष्ट सारखी कंटिन्युअसली अयशस्वी झाली तर आपल्यामध्ये काय होतं की वैफल्याची भावना येते किंवा वैफल्य निर्माण होतं. नंतर काय होतं की आपल्याला जर समजा आपल्या साध्या बेसिक गरजा किंवा आपल्या साध्या गरजा किंवा आपली एखादी इच्छा जर पूर्तता होत नसेल, तर किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा येत असेल, तर काय होतं की वैफल्यांची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. हे पण एक त्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर न हे जे काही फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य आपल्याला येतं, त्याचं दोन प्रकारे टाइप्स आहेत. एक तर इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःच्या मनामध्ये येणारं, आणि दुसरं वातावरणामध्ये. आता तुम्ही लक्षात घ्या की वैफल्य कुणालाही येऊ शकतं. सर्वात जास्त प्रमाणात ते विद्वान लोकांना येतं, म्हणजे जे मान्यवर शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत, कलाकार आहेत, इतिहासकार आहेत. तर ह्या सगळ्यांना साधारणतः वैफल्य आलेलं आढळून येतं. आणि वैफल्याचंच नंतर काय होतं की फ्रस्ट्रेशन मध्ये काय होऊ शकतं, रूपांतर काय होऊ शकतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण अजून काय बघणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय होतात की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, की आपलं करिअर असतं, आपलं संपूर्ण आयुष्यावरती काय होतं की या वैफल्य भावनेचा काय होतो, खूप मोठा परिणाम होतो. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये काय पाहणार आहोत की फ्रस्ट्रेशनचे टाइप्स आहेत. आता अजून एक आपल्याला पाहायचंय की जे सिगमंड फ्राईड शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं थोडस म्हणणं वेगळं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की आपली जी वैफल्य भावना कधी निर्माण होते की, तर त्यांनी जे सांगितलं की इदम अहम आणि परमअहम, म्हणजे हे जे काही आहेत इदम अहम आणि आपलं परमअहम, यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो, आणि त्या संघर्षामुळे काय होतं की आपल्याला काय होतं की फ्रस्ट्रेशन किंवा आपल्याला वैफल्य येतं. थोडक्यात काय, तर कन्फ्लिक्टचं, आपण जे मागच्या संघर्षाची भावना बघितली कन्फ्लिक्टची, त्याचं रूपांतर फ्रस्ट्रेशन मध्ये होऊ शकतं किंवा वैफल्यामध्ये होऊ शकतं. आणि वैफल्य खूप वेळ खूप काळ राहिलं, वैफल्याचं रूपांतर परत निराशेत पण होऊ शकतं. तर साधारणतः म्हणजे काय होऊ शकतं की असं पण म्हणतात की 2020 पर्यंत कॅन्सर किंवा हृदयरोगपेक्षा पण नैराश्य हा आजार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. आता वैफल्याचे प्रकार बघायचे, तर आपल्याला वैफल्याच्या प्रकारमध्ये काय बघायचे आहेत की त्यांनी काय सांगितलेत की 4 प्रकारचे हे सांगितलेत वैफल्याचे प्रकार. एक काय सांगितलं, वैयक्तिक वैफल्य. वैयक्तिक वैफल्यामध्ये काय होतं की आपल्या दुसऱ्यांकडून असलेल्या अपेक्षांची जेव्हा पूर्तता होत नाही, त्यावेळेस काय होतं, वैयक्तिक वैफल्य येतं. आता ह्याला उदाहरण म्हणजे काय, तर माझ्या पतीकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, की मला त्यांनी जेवणाला न्यावं, मला फिरायला न्यावं, किंवा मला खूप लांब ठिकाणी न्यावं, किंवा मला काहीतरी सोन्याची वस्तू घेऊन द्यावी, ही माझ्या झाल्या माझ्या पतीकडून असणाऱ्या. मग माझ्या मुलांकडून पण अपेक्षा असतील की मुलांनी खूप अभ्यास करावा, खूप नाम कमवावं. तर ह्या काय झाल्या, माझ्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा झाल्या, किंवा माझ्या आई वडिलांकडून किंवा सासूकडून माझ्या अपेक्षा असतील की त्यांनी मला कामात मदत करावी, किंवा मला घरात त्यांनी मदत करावी. तर ह्या ज्या अपेक्षा आहेत,
त्या अपेक्षा कधी कधी ह्या अपेक्षा आपल्या स्वतःकडूनही असतात, की बाबा मला एखादी गोष्ट मिळवायची आणि त्या गोष्टी जर मला मिळाल्या नाहीत तर मला काय होऊ शकतं, वैफल्य येऊ शकतं. तर शक्यतो काय आहे, हे वैफल्य कसं असतं की आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा किंवा स्वतःकडून आलेल्या असलेल्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला हे पर्सनल म्हणजे वैयक्तिक वैफल्य येऊ शकतं. आता कन्फ्लिक्टिंग फ्रस्ट्रेशन, आता आपण मागच्या संघर्ष बघितला होता, तर त्या संघर्षाचं मध्ये जर आपल्याला डिसिजन नाही घेता आला, निर्णय नाही घेता आला, दोन जेव्हा आपल्याकडे हेतू आहेत, त्या दोन हेतूमधून जेव्हा आपल्याला डिसिजन नाही घेता येत, तेव्हा आपल्याला काय होतं की संघर्षमय वैफल्य येतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला दोन उद्दिष्टांमध्ये किंवा दोन तत्वांमध्ये किंवा दोन ऑर्गनायझेशन्स मध्ये किंवा आपल्याला दोन संस्कृतीमध्ये एखादी गोष्ट जेव्हा निवडायची असते आणि ती आपल्याला जमत नाही, त्यावेळेस पण आपल्याला काय येतं, वैफल्य येतं. त्याच्यानंतर दबावात्मक वैफल्य म्हणजे काय येतं, ह्याच्यामध्ये प्रेशर फ्रस्ट्रेशन, ह्याच्यामध्ये काय असतं की आपल्याकडे खूप कामाचा तणाव आलाय, खूप कामाचा. आता ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांमध्ये टार्गेट्स असतात आणि मंथ एंडला किंवा त्या एंडला काय होतात की ते टार्गेट्स किंवा आपल्याला ते गोल काय करायचे असतात, पूर्ण करायचे असतात. मग त्यावेळेस आपल्याला काय होतं, ते जर गोल आपले पूर्ण केले नाही, आपला बॉस सारखा रागवत असेल, तर अशा वेळेस आपल्याकडे काय होतं की आपल्याला क्लायंट्सच मिळत नाहीयेत किंवा आपले गोल्स कम्प्लीट होत नाहीत किंवा आपली उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत, त्यावेळेस आपल्याकडती काय होतं, निगेटिव्ह ऋणात्मक दबाव निर्माण होतो. आणि ऋणात्मक दबाव निर्माण झाला की काय होतं की मग तो एज्युकेशनल असू शकतो, म्हणजे शैक्षणिक ठिकाणी असू शकतो, वर्क प्लेसेस किंवा आपले जॉबच्या ठिकाणी असू शकतो, किंवा माझ्या स्वतःकडून असलेल्या म्हणजे किंवा माझे हाय एस्पिरेशन्स आहेत, माझे अम्बिशन्सच खूप मोठे आहेत. त्याच्या वेळेस मला काय असतं की मला टार्गेट, मला मला एखादी मोठी एमपीएससी युपीएससी ची एक्झाम द्यायची आहे, तर मला 2च महिन्याचा काळ आहे आणि त्या काळामध्ये मला जेव्हा तो सगळा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे, तर त्यावेळेस मला ताण येऊ शकतो किंवा मला वैफल्य येऊ शकतं. कारण तेवढ्या काळामध्ये बसवताना कदाचित मला काय होईल की खूप पळत पळत किंवा खूप वेळ कंटिन्युअसली काम करावं लागेल आणि त्यात पण मला हार्डल्स आले, काही अडथळे आले, तर मला काय होईल की वैफल्य येऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे की नंतर काय आहे की परिस्थितीजन्य वैफल्य म्हणजे तुम्हाला सारखं निगेटिव्ह किंवा ऋणात्मक वातावरण मिळालं की म्हणजे आता बघा, तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या मित्र-मैत्रिणी शेजारी आहेत, तर त्या तुम्हाला प्रत्येक वेळेस निगेटिव्ह इनपुट किंवा तुम्हाला टीचरकडनं निगेटिव्ह इनपुट मिळतोय की तुला हे जमणारच नाही, तू हे करूच शकत नाही, तुझ्याकडनं हे होणारच नाही, किंवा ते काही सोपं आहे का, किंवा हे इतकी अवघड गोष्ट आहे की तेवढ्या मानाने त्या मानाने तू हुशार नाहीये. हे जेव्हा तुम्हाला सारखं सारखं निगेटिव्ह इनपुट, तू हुशार नाहीये, तू मठ्ठ आहेस, तू करू शकत नाही, हे सारखे सारखे जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह इनपुट्स मिळत जातात किंवा अ, आपण नकारात्मक तुम्हाला काय मिळत जातात की एक प्रकारच्या अ, नकारात्मक सूचना दिल्या जातात लोकांकडनं, तर त्यावेळेस काय होतं, तुम्हाला नकारात्मक सूचना मिळत गेल्या की काय होतं, त्यामुळे तुम्हाला फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. किंवा त्याला आपण परिस्थितीजन्य किंवा परिस्थिती, जी आपली शेजारची जी परिस्थिती आहे. आता वैफल्य निर्माण व्हायला हे आपण बघितले, ते प्रकार बघितले वैफल्याचे. आता वैफल्याची कारणं काय आहेत, म्हणजे तर ते एक एक बहिर म्हणजे आपण एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणू शकतो किंवा बहिरंग फॅक्टर्स म्हणू शकतो, किंवा आणि दुसरे जे आहेत ते आपण काय म्हणू शकतो की इंटरनल किंवा वैयक्तिक किंवा कारण असं म्हणू शकतो. आता एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा बहिरेच्या कारणांमध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये काय येतात, शारीरिक फिजिकल, सोशल म्हणजे सामाजिक, आणि इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक. मग आता फिजिकल म्हणजे काय, शारीरिक कारणं कोणती आहेत ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय येतं की आपल्याला ऑब्स्टॅकल्स किंवा अडथळा कधी येतं की जेव्हा आपल्याकडे काय होतं की एखादं गोल किंवा आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं की काहीतरी अडथळा असतो, एक प्रकारचा फिजिकल अडथळा, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, थोडक्यामध्ये काय असू शकतो की आता इथं त्यांनी दिलाय की ऍक्च्युली लॉक डोअर, लॅक ऑफ मनी, टीचर्स और पोलिसमॅन, किंवा म्हणजे आता तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि वस्तुनिष्ठ पण म्हणू शकता तुम्ही इथं, तर
तुम्हाला दरवाजाची किल्ली विसरून आला, तुम्हाला घरात शिरायचं आणि तुम्ही गडबडीत दरवाजाची किल्ली कुठेतरी विसरून आलात, मग ती सापडत नाही. मग त्यावेळेस काय होतं, तुमचं महत्वाचं काम आहे आणि तुम्हाला ती कागदपत्र घेऊन घरातून बाहेर, अशा वेळेस काय होतं, तुम्हाला वैफल्य येऊन शकत, की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि पैशाचं आर्थिक पाठबळ किंवा लॅक ऑफ मनी नाही, म्हणजे त्यावेळेस पण तुम्हाला हे असं होऊ शकतं. मग आता सोशल फॅक्टर्स मध्ये काय येतं, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की समजा एखाद्या ह्याला की आपण म्हणजे एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला खेळायला जायचंय किंवा त्याला पिकनिकला जायचंय, पण त्याला काय झालं की तर त्यावेळेस तो म्हणजे कधी कधी काय होऊ शकतो की अ, इतर मित्र त्याला बरोबर घेत नाहीयेत किंवा त्याला बरोबर नेत नाहीत, तर त्यावेळेस त्याला काय होतं की त्या ट्रिपला जायचं म्हणजे वैफल्यग्रस्त भावना निर्माण होऊ शकते मनामध्ये, किंवा मित्र जवळ घेत नाहीत, मित्र आपल्याला बरोबर किंवा समजून घेत नाहीयेत. त्याच्यानंतर अजून आपण काय पाहू शकतो की आपल्याला प्रमोशन मिळणार होतं आणि असं आपल्या मनात होतं की बाबा नाही, आता ह्या वर्षी आपल्याला प्रमोशन मिळणार आहे, पण आपला बॉस आपल्याला ऐन वेळेस काय करतो, प्रमोशन द्यायसाठी नाही म्हणतो. तर ह्या वेळेस काय होतं की आपल्याला किंवा इन्सेंटिव्ह देणार असतात आपल्याला, काहीतरी इन्सेंटिव्ह मिळत नाहीत आपल्याला, तर आपल्या मनामध्ये ती भावना ऑलरेडी तयार आहे की आपल्याला कळलंय की नाही आपल्याला ह्या वर्षी मिळणार आहे, पण ते ऐन वेळेस रद्द होतं किंवा कॅन्सल होतं. अशा वेळेस काय होतात की हे गोष्टीमुळे आपल्याला वैफल्य निर्माण होतात. आणि नंतर कधी कधी काय होतं की आपण कर्ज काढलेलं असते, लोन काढलेलं आहे, आणि अशा वेळेस आपण ती लोनची पूर्तता काही कारणास्तव आपण करू शकत नाही. मग अशा वेळेस काय होतात, कधी मग ते अनएम्प्लॉयमेंट मध्ये असू, नोकरी जाण्यामुळे असू दे, किंवा आपल्याला आपल्याकडे स्किल्सच नाही त्यामुळे आपल्याला पैसे कमी मिळतात, मग आपण आपल्या गरजा, आर्थिक गरजा भागवू शकत नाही. अशा वेळेस काय होतं की मग आपोआपच वैफल्याची भावना येते, वैफल्याच्या भावनेतून निराशा उत्पन्न होते, निराशातून कधी कधी आत्महत्या किंवा सुसाईडचे पण विचार येऊ शकतात. तर आता इंटरनल फॅक्टर मध्ये काय आहे, तर आपले वैयक्तिक इंटरनल फॅक्टर म्हणजे आपले स्वतःचे रिलेटेड जे आहेत ते, तर ते फिजिकल ॲबनॉर्मॅलिटी. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला साधारणतः आपलं कसं असतं की समजा आपण आंधळे आहोत, आपण एका पायाने लंगडे आहोत, तर आपण अ, त्यावेळेस काय होतं की आपल्याला काय होतं, थोड्या मर्यादा येतात पहिल्यांदा, कारण नवीन गोष्टी आपल्याला अडॅप्ट कराव्या लागतात, नवीन गोष्टी शिकायला लागतात. तोपर्यंत पण जोपर्यंत अचानक आपला ऍक्सिडेंट झाला, हात मोडलाय, पाय मोडलाय, अशा वेळेस तुम्हाला जेव्हा एका हाताने काम करावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी समायोजन करून शिकाव्या लागतात. एका हाताने कसं काम करायचं किंवा एक हाताने एक पाय वापरून मग कसं काम करायचं, तर हे सगळं शिकताना त्यासाठी वेळ लागतो. तर ह्यावेळेस काय होतं, किंवा अचानक आपल्याला ऍक्सिडेंट झालाय, पाय मोडलाय, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, वैफल्य त्या काळापुरतं, ठराविक काळापुरतं वैफल्य येऊ शकतं. नंतर काय होऊ शकतं, तुम्हाला म्हणलं की दोन अपोजिट इच्छा आहेत, की विरुद्ध इच्छा आहेत आणि दोन्ही पॉझिटिव्ह गोल्स किंवा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, पण आपल्याला एकच चूज करायचं त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस काय होतं, वैफल्याची भावना निर्माण होते की काय करायचंय, कारण दोन्ही पण आवडते आहेत. नंतर काय, इंडिव्हिज्युअल मॉर्टॅलिटी. म्हणजे इंडिव्हिज्युअल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, की समजा एखाद्या ठिकाणी काहीतरी तुम्ही आता एखाद्या क्लासमधून एका ठिकाणी गेलेले असता, पण तुम्ही काही लोकांशी समरस होऊ शकत नाही, कारण तिथे कोड ऑफ कंडक्ट सगळे एकसारखे नसतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय होतात, त्यांचे स्टँडर्ड्स वेगळे असतात. त्यांचे, आता तुम्ही इथून फॉरेन मध्ये गेला आहात, तर त्यांच्या स्टँडर्ड आणि आपल्या स्टँडर्ड मध्ये फरक आहे, किंवा आपल्या संस्कृतीमध्ये त्यांच्या संस्कृतीमध्ये फरक आहे. अशा वेळेस तुम्ही अचानकपणे तुमची जॉबची बदली झाली आणि तुम्हाला फॉरेन मध्ये जावं लागलं, तर तिथले कल्चर किंवा तिथले कल्चर्स कोड किंवा तिथं इंग्लिश बोलणं, तिथलं आपल्या लँग्वेज सोडून इथं इंग्लिश बोलणं, मेंटली, फिजिकली, मॉरली कुणाचा सपोर्ट नाहीये. अशा वेळेस पण काय होऊ शकतं, नवीन गोष्टी अडॅप्ट करताना तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सिगमंड फ्राईडचं असं म्हणणं आहे की, तो म्हणतात की सुपर इगो, ही तर म्हणलं नाही का, सुपर इगो, ईद अहम आणि परमअहम, म्हणजे तेच सांगितलं, सुपर इगो, ईद आणि परमअहम, किंवा जे आपण बघतो की अहम, परमअहम आणि ईदम. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा सुपर इगो आणि ईद मध्ये जेव्हा जास्त प्रमाणामध्ये काय होतात की संघर्ष निर्माण होतात, त्यावेळेस काय होतं की फ्रस्ट्रेशन निर्माण होतं किंवा वैफल्य निर्माण, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही असं पण समजू शकता की तुम्ही समजा तुम्ही कधी दारू पिलेले नाहीये, पण तुम्हाला
तुम्ही ज्या कंपनीमध्ये ऑफिसच्या मध्ये जॉबला किंवा तिथे गेलेले आहात तर तिथे सगळे दारू पितात आणि दारू पिणं हे तिथला नॉर्मल नॉर्म आहे. अशा वेळेस काय होतं की मित्र खिल्ली उडवतात, मग तुमची द्विधा मनस्थिती होऊ शकते किंवा तुम्ही तिथं तुमची जी मॉरॅलिटी आहे किंवा तुमची जी तत्व आहेत त्या तत्वांना पण कधी कधी काय होऊ शकते, बाधा होऊ शकते. अशा वेळेस तुम्हाला वैफल्याची भावना, कारण तुम्हाला ती गोष्ट तर करायची नाही कारण तुमचं तत्व तुम्हाला ते करू देत नाहीये. अशा वेळेस तुमच्यामध्ये वैफल्याची भावना निर्माण होते. त्याच्यानंतर आता साधारणतः बघा की वैफल्याचा जन्म हा आपण काय म्हणतो की उगम हा काय होतो, जन्मापासूनच होतो. म्हणजे आता आपल्याला एखादं बघितलं, एखादं मूल बघितलं आपण की ते उदरामध्ये, आईच्या उदरामध्ये सुरक्षित असतं, त्याला अन्न पाणी सगळं मिळत असतं. पण ते एकदम झटकन जेव्हा डिलेव्हर होऊन बाहेर येतं तेव्हा बाहेरच्या वातावरणाशी त्याला काय होतं की जुळवून घ्यावं लागतं. कारण त्यावेळेस काय होतं की सगळीकडे गोंधळ असू शकतो, अपरिचित वातावरण आहे, नंतर शरीर अडॉप्ट करायला वेळ लागतो की बाहेरच्या टेम्परेचर बरोबर स्वतःचं शरीर अडॉप्ट करायला वेळ जातो. मग पहिलं रडणं म्हणजे पहिला श्वास घेणं असतं आणि ते रडणं पण कधी कधी काय होतं की गर्भात असताना सगळं त्याला मिळतं पण ते बाहेर आलं रडायला लागतं. तर थोडक्यात ते वैफल्यच आहे एक प्रकारचं. त्याच्यानंतर काय, आईच्या पोटामध्ये त्याला सगळं मिळत असतं नाळेतून, परंतु बाहेर आल्यावर त्याला सगळं काही आपल्या स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या ह्याच्यावरती सगळं समायोजन करावं लागतं. तर हिथूनच काय होते की आपली वैफल्याची काय होते की जन्मापासूनच काय होते, सुरुवात होते. नंतर दुसरं काय, बाल्यावस्थेमध्ये काय होतं, तर बाल्यावस्थेमध्ये साधारणतः काय मुलांना कपडे, टोचणारे कपडे घातले, फ्रॉक घातला, बर्थडे आहे किंवा इंजेक्शन्स द्यावे लागतात मुलांना, वॅक्सिनेशन द्यावे लागतात, आजारी पडल्यावर कडू कडू औषधं प्यावी लागतात. हे सुद्धा काय होतं की नंतर भूक लागली आणि जर वेळ लागला आईला जेवण द्यायला तर त्याच्यामधून पण काय होऊ शकतं, वैफल्य. तर असं लहानपणी पण आपण ह्या गोष्टींना वैफल्यामध्ये आपण घेऊ शकतो. थोडा मोठं झाल्यानंतर काय होतं की जगाविषयी कुतूहल वाटायला लागतं की ह्या जगामध्ये काय चाललंय किंवा नक्की काय. मग आपण एखादी खेळणं मोडून बघतो, तोडून बघतो, स्पर्श करून बघतो, एखादी गोष्ट ओढून खाली सांडतो. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला मोठी माणसं मारतात किंवा रागवतात. मग असं जे काही आहे त्याच्यावेळी मग त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, वैफल्य निर्मिती होऊ शकते. त्याच्यानंतर काय, मुलांच्या किंवा ह्यांच्या वागण्यावरती काय समाजाकडून किंवा ह्याच्याकडून काय होतात, नैतिक बंधनं बांधली जातात. आता मुलींना 7च्या आत घरात यायला पाहिजे किंवा मुलींनी छोटे कपडे नाही घातले पाहिजेत किंवा मुलींनी ठराविकच गोष्टी केल्या पाहिजेत. हे जे काही आहे तर ही जी नैतिक बंधने किंवा मुलींनी खेळ नाही खेळले पाहिजेत, मैदानी खेळ, तर त्यांनी घरातच राहिलं पाहिजे. ही काही काही वेळा काही घरातून, कुटुंबातून, आता वातावरण बदललंय, पहिल्यासारखं नाही राहिलं, परंतु पण काहीच अजून पण काही मुलांच्या वर्तनावरती किंवा वागण्यावरती कुटुंबाकडून, समाजाकडून काय होतात की अजून ही नैतिक बंधनं लादली जातात. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की मॉरॅलिटी किंवा नैतिक बंधनं जी असतात, तर त्यामुळे काय होतं की त्या मुलांना आपलं उद्दिष्ट साधण्यासाठी काय होतं की वास्तवतेचे हे अडथळे येतात ह्या लोकांकडून आणि मग त्यावेळेस काय होतं, वैफल्य निर्माण होतं. त्याच्यानंतर काय आहे की जर व्यक्तीची पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्वच योग्य नाहीये किंवा इनएडिक्वेट आहे, तो जे काही करतोय त्या गोष्टीला त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला नाहीये, तेवढा व्यक्तिमत्व त्याचं अनुकूल नाहीये त्या गोष्टींना, तर त्याच्यातूनही त्याला काय होतं, वैफल्य येऊ शकतं. अजून काय, तर त्यालाच व्यक्तीचं कच्चं व्यक्तिमत्व, मराठीमध्ये काय म्हणतात की व्यक्तीचं कच्चं व्यक्तिमत्व असेल तर त्याला काय होतं, तर ते शक्यतो तो करत नाही किंवा जरी समजा त्याच्यात इतकी दुर्बलता असते, आपण त्याला जरी नवीन गोष्ट करायला सांगायला गेलो की बाबा हे एवढं करून बघ म्हणजे तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, तर तो नको रे बाबा, हे काही मला जमणार नाही. कारण त्याचं व्यक्तिमत्वच तसं आहे की प्रत्येक गोष्टीला नकारात्मकता देणे किंवा मला हे जमेल का नाही हा पहिल्यांदा नकारात्मकच विचार त्याच्यामध्ये येतो किंवा त्याचं मन तेवढं सुदृढ नाहीये. हम्म. मग अजून काय होऊ शकतं, व्यक्तिमत्व जर कच्चं असेल आपलं, तर धार्मिक ठिकाणी, सामाजिक ठिकाणी, आर्थिक शैक्षणिक ठिकाणी किंवा एखाद्या गोष्टीचं कर्तव्य पालन करताना आपल्याला काय जातं, जड जातं किंवा आपल्याला कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेताना ओझं वाटायला लागतं. कारण का, तर आपलं व्यक्तिमत्वच दुर्बल आहे. आपण ती गोष्ट करू का नाही, शकू का नाही, हे आपल्याला प्रत्येक वेळेस काय होतं की आपल्याला वाटायला लागतं. मग आपल्याला त्यामुळे होतं काय, कधी कधी त्याच्यामुळे नुकसान देखील होतं जीवनामध्ये, बऱ्याच गोष्टीमध्ये काय होतं, नुकसान देखील होतं.
आणि त्याच्यामुळे काय होतं, वैफल्य ही भावना काय होते, निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण काय होतं, की वैफल्य ही भावना आपल्याला निर्माण होते. आणि ह्याचा सगळ्याजणीच कधी ना कधी अनुभव घेतलाय. म्हणजे आता तुम्ही बघा, बाहेरच्या एन्व्हायरमेंटल गोष्टी, भूकंप आला, मोठमोठे त्याच्यामध्ये किती गोष्टी, तुमच्या बिल्डिंगच्या बिल्डिंग जीवितहानी होते, मालवित्त हानी होते, मनुष्यहानी होते. मग अशा वेळेस काय होतं, किंवा फ्लड आले, तर सांगली, कोल्हापूर भागामध्ये कितीतरी लोकांची घरं वाहून गेली किंवा घरातलं, तर त्यावेळेस काय असतं, की सगळं सामान काय आहे, की बाहेर घेऊन पडता येत नाही आपल्याला. मग त्यावेळेस असं आपले जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा काही गोष्टी आपण ठराविक पैसे घेऊन किंवा कागदपत्र घेऊन बाहेर पडलेलो असतो, आणि अशा वेळेस त्या गोष्टींचं नुकसान होतं. तर मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय होते, आपल्याकडे वैफल्य ही भावना निर्माण होते. आता समजा, आता त्यातलं एक उदाहरण घेऊ शकतो आपण, की सुरेश काय आहे, 12 वर्षाचा मुलगा आहे, आणि तो त्याचा जन्म कुठे झालाय, की गरीब कुटुंब किंवा झोपडपट्टीत जन्म झालेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यामुळे आपोआपच त्याचं अपब्रिंगिंग किंवा त्याचं जे हे आहे, ते नीट झालेलं नाही. मग त्यामुळे आपोआपच त्याच्या पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच उणिवा आहेत. त्यामुळं छोटं छोटं गोष्ट साध्य करण्यासाठी त्याला काय करावं लागतं, की आयुष्यामध्ये पैसा, वेळ, ताकद, सगळ्या गोष्टी काय कमी आहेत त्याच्याकडे. त्याच्यामुळे काय होतं, की त्याला पुरेशा संधी पण नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, की सुरेशला आपोआपच वैफल्याची भावना निर्माण होणं लगेचच सहज शक्य आहे. त्याच्यानंतर काय, सायरा काय गरीब कुटुंबातील मुलगी आहे. तिचं काय, ते स्वप्न काय, आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचं तिचं स्वप्न आहे. मग तिला जर आंतरराष्ट्रीय किंवा ऑलिम्पिक जर खेळाडू बनायचं असेल, तर त्यावेळेस काय आहे, तर आता सायरा म्हणजे काय, ती साधारणतः मुसलमान घरातल्या एका कुटुंबातील ती मुलगी आली. मग तिच्यावरती काय धार्मिक बंधन आहे. त्यात मुली म्हणून तिने शॉर्ट स्कर्ट्स किंवा शॉर्ट पॅन्ट्स वापरायचे नाहीये. तर हे वेळेचं बंधन पाळायचं. अशा वेळेस काय होतं, की तिला वैफल्याची भावना, ह्या सगळ्यांशी लढून जेव्हा ही गोष्ट मिळवायची असते, तेव्हा आपोआपच काय होतं, वैफल्याची भावना काय होते, निर्माण होते. त्याच्याबरोबर काय अजून बघितलं आपण, की तुम्हाला समजा खूप तुमचे जे काही तुमची महत्वाकांक्षा, ऍस्पिरेशन म्हणजे काय, की तुमची महत्वाकांक्षा जर खूप मोठ्या प्रमाणात महत्वाकांक्षा आहे तुमची, हम्म तर, आणि तुमच्यामध्ये त्या मानाने तेवढ्या क्वालिटीज नाही, तुम्ही इनकेपेबल आहात किंवा तुम्हाला मर्यादा आहेत काहीतरी त्याला, तर त्या मर्यादा जर तुम्ही विचार न करता किंवा तुमच्या इनकॅपेबिलिटीला कॅपेबिलिटी मध्ये कन्वर्ट नाही जोपर्यंत करत, तोपर्यंत काय होतं, तुम्हाला वैफल्य, सक्सेस नाही मिळत. आणि सक्सेस नाही मिळालं की वैफल्य येतं. म्हणजे काय, थोडक्यात खूप मोठ्या महत्वाकांक्षा असणे हे सुद्धा एक वैफल्याचं कारण आहे. नंतर दुसरं काय, लॅक ऑफ परसिस्टन्स अँड सिन्सिअरिटी इन एफर्ट्स, म्हणजे प्रयत्नामध्ये सातत्य नसणं आणि त्या गोष्टीबद्दल तळमळा किंवा कळवळ किंवा एक गोष्ट सिन्सिअरली किंवा व्यवस्थितपणे लक्ष देऊन जेव्हा आपण ती गोष्ट करत नाही, उगीच पाठी टाकायचं म्हणून काम करतो, तर त्या गोष्टी नीट होत नाहीत. आणि त्या गोष्टी नीट नाही झाल्या तर त्या गोष्टींमुळे आपल्याला काय होऊ शकतं, वैफल्य येऊ शकतं ना. तर जर तुम्ही परसिस्टंट किंवा हे तुमचं समजा तुमचं विकनेसेस असू शकतात. आता तुम्हाला एमपीएससी युपीएससी ची परीक्षा द्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य अभ्यासामध्ये राहावं लागतं, तुम्हाला सिन्सिअरिटी मेंटेन करावी लागते, तुम्हाला प्रिझर्वन्स मेंटेन करावा लागतो. आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला काय असतं, की तुम्ही पहिल्या अटेम्प्टलाच पास होताल याचा नियम नसतो. तुम्हाला कधी कधी 5-5 अटेम्प्ट लागू शकतो, 5-5 वर्ष लागू शकतात. 5 अटेम्प्ट म्हणजे, मग अशा वेळेस तुम्हाला किती कन्सिस्टंटली तुम्हाला स्वतःला कंट्रोल करून आपल्या अभ्यासामध्ये फोकस करावं लागत असेल, तर हे काय आहे, तर त्यावेळेस काय होऊ शकतं, तुम्ही जर तुमच्यामध्ये ही जर विकनेसेस असतील, परसिस्टंट नाहीये, प्रिझर्वन्स नाहीये, सॉरी परझिरवन्स नाहीये, सिन्सिअरिटी नाहीये, तर काय होऊ शकतं, तुम्हाला वैफल्य किंवा वैफल्याचे शिकार तुम्ही काय होऊ शकता. आता हे काय होतं, आता तुम्ही बघा, की ह्याचे परिणाम काय आहेत वैफल्यावर, वैफल्य जे आहे त्याचं परिणाम पण घडतात ना. तर त्या परिणामामध्ये काय येतं, की आक्रमकता येते, नंतर भावनांचा क्षोभ होतो, स्वभावामध्ये दोष निर्माण होतात किंवा असमायोजन निर्माण होतं आपल्या ह्याच्यामध्ये. आता
आक्रमकता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं बोलता बोलता, की अग्रेसिव्ह थेरी मांडली त्यांनी, मिलर्स आणि यांनी. तर ती अग्रेसिव्ह थेरी म्हणजेच काय, आक्रमकता थेरी. तर वैफल्य भावना जर आपली खूप लगेच दिसणारा सगळ्यात महत्वाचा म्हणजे अशी वैफल्य भावना आली तर सगळ्यात दिसणारा सगळ्यात पहिलं भाग्य म्हणजे काय, पहिलं हे काय म्हणणे की पहिल्यांदाच आक्रमकता येते किंवा राग येतो. तर तुम्ही ह्याचं असं पण म्हणू शकता की मराठीत एक म्हण आहे, वड्याचं तेल वांग्यावर काढणे. तर ऑफिसमध्ये तुम्हाला बॉस रागवलाय, तुम्ही बॉसला तर काही बोलू शकत नाही, पण तुम्ही ती आक्रमकता किंवा तो राग तुम्ही कुठे येऊन काढता, तर तुमचं वैफल्य कुटुंबावर किंवा घरात येणार, घरात आपल्यापेक्षा जे खालच्या लेवलला आहेत किंवा आपण ज्याच्या डॉमिनंटपणे बोलू शकतो अशा लोकांच्यावरती आपण आक्रमकता दाखवतो किंवा राग काढतो त्याच्यावरती. नंतर दुसरं काय आहे की भावनाक्षोभ. भावनाक्षोभामध्ये काय आहे, तर वैफल्य आलं की खूप प्रकारच्या भावना मनामध्ये दाटतात. मग त्याच्यामध्ये राग आला, दुःख आलं, चिंता आली, भीती आली, या सगळ्या भावनांचा काय होतो, असा एक प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये क्षोभ व्हायला लागतो किंवा वाढायला लागतात. त्यांचे पण उफाळून येतात त्या भावना अशा. तर भावनांवरती आपलं नियंत्रण असतं. कुठल्या पण आपल्या भावना आपण काय करतो, नियंत्रितपणे त्यांना प्रोजेक्ट करतो किंवा प्रक्षेपित करतो. पण जर हे तुमचं भावनावरचं नियंत्रण सुटलं, तर केव्हाही काय होऊ शकतं, तोल जाऊ शकतो तुमचा किंवा भांडणं होऊ शकतात किंवा अडचणी येऊ शकतात. तर हे काय आहे, ही डेंजर किंवा घातक अवस्था आहे. कधी कधी काय होतं की या भावना जोपर्यंत सुप्त तोपर्यंत ठीक आहे, पण ह्या भावनांचा उद्रेक झाला तर तुम्ही एखाद्याला मारू शकता किंवा एखाद्याला त्रास देऊ शकता किंवा एखाद्याला शिव्या बोलू देऊ शकता, त्याचं मानसिक किंवा शारीरिक नुकसान करू शकता. तर ह्यामुळं काय आहे की भावनेचा क्षोभ व्हायला किंवा ह्याला व्हायला काय, वैफल्य कधी कधी प्रेरित करतं किंवा मदत करतं. नंतर चौथा परिणाम काय आहे की स्वभाव दोष. वैफल्य आलं की तुमच्यामध्ये अनेक स्वभावामध्ये दोष निर्माण होतात. नॉर्मल लाईफात जेव्हा वैफल्य नसतं तेव्हा आपलं लाईफ प्लेझंट असतं, आपण सगळ्यांशी खूप चांगल्या प्रकारे वागत असतो. पण जेव्हा आपल्याला वैफल्य येतं तेव्हा आपल्या स्वभावामध्ये पण अनेक दोष काय होतात, निर्माण होतात. स्वभाव कसा होतो, आततायी बनतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये पेशन्स नाहीये, फटकन करणे किंवा तापटपणे बोलणे किंवा रागाने कुणाला तरी काहीतरी टॉन्ट मारणे, हे काय होतं, आपोआपच चालू होतं. नंतर कधी कधी काय होतं की आपण पूर्वग्रह दूषित होतो आपला, की आपले अनेक गैरसमज होतात. एखाद्या विषयी आपण पूर्वग्रह दूषित करूनच किंवा गैरसमज करून घेऊनच पाहतो. नंतर काय होतात, नंतर आपल्याकडचं वागणं किंवा आपलं वर्तन पण काय होतं, आपोआपच बिघडतं. नंतर असमायोजन. आता बघा, वैफल्यग्रस्त जी व्यक्ती आहे, तुम्ही बघितलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टी समायोजित करता आली तर तुम्हाला लाईफ मध्ये, आयुष्यामध्ये शांतपणे आनंदाने जीवन जगता येतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं समायोजन नाही जमलं, तुम्हाला त्या गोष्टीशी समायोजन करायला नाही जमलं किंवा त्या भावनेशी समायोजन नाही करायला जमलं, तर काय होतं, समाजाशी किंवा सामाजिक गोष्टींशी काय होतं, परिस्थितीशी आपलं जर असमायोजन झालं, जुळवून घेऊ नाही शकलो आपण, तर काय होतं की आपल्या आत्मप्रतिमेला किंवा आपल्या सेल्फ रिस्पेक्टला काय होतं की धोका संभवतो. आणि त्यामुळे अनेक मनोविकार काय होतात, आपल्याला बळवतात. म्हणून व्यक्तीचं असमायोजन ही सगळ्यात पहिलं वैफल्यानंतरची आपल्याला कुठल्या कुठल्या बघितल्या आपण, अग्रेसिव्हनेस किंवा आक्रमकता बघितली, त्याच्यानंतर काय बघितलं, भावनाक्षोभ बघितला, नंतर स्वभावदोष निर्माण होतो आणि असमायोजन, हे काय आहेत, सगळे वैफल्य भावनेचे हे काय आहेत की परिणाम आहेत. आपण पहिलं त्याला हेडिंग काय देणार आहे, वैफल्य भावनेचे परिणाम. त्याच्यामध्ये काय येणार, भावनाक्षोभ येणार, आक्रमकता येणार, स्वभाव दोष येणार आणि चौथं असमायोजन. हे चार गोष्टी काय येणार त्याच्यामध्ये येणार. आता फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य दूर करण्याचे काही उपाय आहेत का, तर ह्याच्यामध्ये काय आहेत की लहानपणापासूनच मुलांना काय केलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीला कसं तोंड द्यायचं. तुम्ही बघा, आता प्रत्येक पेरेंट हे स्पून फिडिंग करतात. म्हणजे काही आया कशा असतात की काही काही साधे सोपे निर्णय किंवा डिसिजन पण मुलांना घेऊ देत नाहीत. समजा वर्गामध्ये तुमचं भांडण झालं एखाद्या मुलाशी,
आणि ते भांडण बोलगा घरी घेऊन आला आणि त्याने तुम्हाला सांगितलं. मग तुम्ही शाळेत गेलात, मग तुम्ही मॅडमशी बोललात, मग त्या मुलाशी बोललात आणि मध्ये तुम्ही इंटरफेअर केलं. पण ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींना त्याला तोंड देता आलं पाहिजे. तर त्याला हे तुम्ही लगेच शाळेत नाही जायचं. तर तुम्ही समजून सांगा त्याला की तू त्याच्याशी आधी बोल मित्रांशी. मित्रांनी जर तू नीट समजून तू मित्राला सांगितलं आणि त्यांनी जर नाही ऐकलं तरी पण जर तो त्रास देत असेल तर तुम्ही हायर अथॉरिटी म्हणजे काय शिक्षकांकडे तू जा. मग शिक्षकांशी बोल. शिक्षकांनी जर लक्ष दिलं, त्याला व्यवस्थित समजून सांगितलं तर ठीक आहे. त्याच्यानंतरही जर त्याचा त्रास राहिला तर आता मुख्याध्यापकांशी बोल. पण त्याच्यापेक्षाही जर त्रास तो देत असेल तर मग मी इंटरफेअर करेन किंवा मी शाळेत येईन. जर तुम्ही पहिल्याच वेळेस जर शाळेत जातो मुलांना संघर्ष कसा करायचा किंवा वैफल्यावरती किंवा परिस्थितीवरती मात कशी करायची. कारण जर तुम्ही परिस्थितीला येणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघून जर नाही फेस केलं तर मग काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींनी पण वैफल्य यायला लागतं. संकटाशी सामना कसा करायचा किंवा आपण कशी संकटाशी सामना करतो हे प्रशिक्षण किंवा हे बघूनच मुलं शिकत असतात. आपल्या वागणुकीतून मुले बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तेव्हा आपण वागताना मुलांच्या समोर व्यवस्थितपणे किंवा बोलतानाही व्यवस्थितच बोललं पाहिजे. त्याच्यानंतर काय अनेक सकारात्मक पुस्तकांचं वाचन किंवा आता तर काही युट्यूब मीडिया आलाय. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ऑडिओ पण पुस्तकांचे असतात. कधी कधी तर व्हिडिओज पण असतात मोटिवेशनल. ते गोपाळ दास किंवा हे ते मारवाडी कोण आहेत ना, त्यांचं नाव काय बरं, मध्ये वाद चालला होता दोघांच्या मध्ये, मला त्यांची नाव आठवत. हे सगळे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत. ते करिअर बायसेप्स म्हणून रणवीरचं असतं ते पॉडकास्ट. त्याच्यामध्ये पण त्याचे पण बरेच मोटिवेशनल व्हिडिओज असतात. तर हे जे काही मोटिवेशनल व्हिडिओज पाहून आपण मोटिवेट होऊ शकतो किंवा अनेक सकारात्मक पुस्तकांचं वाचन करून काय कधी पण लक्षात ठेवा, पुस्तकं हे आपले खरे मित्र आहेत. पुस्तकांनी काय होतं, आपलं नॉलेज किंवा आपलं ज्ञान जसं वाढतं तसं आयुष्यामध्ये कुणाशी कसं वागायचं किंवा कसं बोलायचं किंवा परिस्थितीमध्ये कसं हँडल, सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकामधून आपल्याला शिकता येतात. प्रॅक्टिकली लाईफ तर आहेच वेगळं, पण पुस्तकातून काय होतं, आपल्या भावना किंवा आपली बुद्धी प्रगल्भ होत जाते आणि मग आपली बुद्धी आपलं मन प्रगल्भ होत गेलं की आपलं मनाचं सबलीकरण होतं आणि आपोआपच आपण ह्या गोष्टींना काय करू शकतो, हळूवारपणे काय करू शकतो, आपण त्यांना म्हणजे त्यांना असा सामना करू शकतो किंवा त्यांच्याशी आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आपल्या मनाचा बॅलन्स किंवा आपल्या मनाचा तोल बिघडत नाही. त्याच्यानंतर काय की सतत चांगल्या गोष्टी ऐकणे. मग तुम्ही बघितलं की योगामध्ये पण बघितलं की आपण काय करतो, मनाची सात्विक भावना टिकवण्यासाठी किंवा मनाचं सात्विक गुण वाढवण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी ऐकतो, चांगल्या गोष्टींचं स्मरण करतो, मानसिक सबलीकरणासाठी प्रार्थना करतो, ओंकार जाप करतो, मेडिटेशन करतो, आसनांचा पण शेवटी परिणाम मनावरती होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा प्राणायामाने काय होतं की प्राणायामाने मनातील विचार कमी व्हायला मदत होते आपलं, त्यामुळे मानसिक सबलीकरण होतं. तर योगाचा वापर करू शकतो इथे. नंतर सतत सकारात्मक भावनांचा वापर करायचा, कधी कधी पुस्तकांचं सकारात्मक वाचन किंवा मुलांना प्रतिकूल परिस्थितीशी कसं झुंजायचं हे त्यांना त्यांचं आलं पाहिजे किंवा त्यांना शिकवलं पाहिजे. त्याच्यानंतर सत्संग करायचा की बाबा ध्यान की आपण म्हणतो की ईश्वर प्रणिधान ध्यान किंवा हे जे आपण क्रियायोग म्हणतो. तर त्याच्यामधलं काय आहे की तप जप आणि ईश्वर प्रणिधान जे आपण असतो तो आपण काय केलं पाहिजे की एखाद्या मंत्राचा जाप केला पाहिजे किंवा सत्संग केला पाहिजे, प्रवचन ऐकली पाहिजेत, एखाद्या चांगल्या स्वाध्याय किंवा धर्मग्रंथाचं वाचन केलं पाहिजे किंवा सकारात्मक गोष्टींचं वाचन केलं पाहिजे. हम्म तर ह्या चांगल्या गोष्टी ऐकणे, वागणे, सत्संग करणे किंवा ह्या सगळ्याच्या 5 गोष्टीत नाही, थोडक्यात काय सत्संग करणे, सतत सकारात्मक विचार ठेवणे, नंतर सकारात्मक पुस्तकांचं वाचन करणे, नंतर चांगल्या गोष्टी ऐकणे किंवा श्रवण करणे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपल्यामध्ये काय होतं की आपल्याला फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य भावना कमी व्हायला किंवा हे व्हायला मदत होते. हम्म हे सगळं आता आपण काय बघितलं, वैफल्य हा भाग बघितला.
आपल्याकडे आता आपल्याला अजून कुठले कुठले आहेत डिसिजेस, तर आपल्याला अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ऑब्सेशन आहे, कन्फ्लिक्ट आहे, फ्रस्ट्रेशन आहे. तर आता आपण अँझायटी बघू. अँझायटी म्हणजे काय, तर चिंता. सुरुवात करून देते मी. तर आपल्याकडे किती 10 मिनिटं आहेत, तर आपल्याला तेवढं जेवढं होईल तेवढं आपण अँझायटी. ह्यात काय अडचण आहे का फ्रस्ट्रेशन मध्ये? फ्रस्ट्रेशन मध्ये काही अडचण आहे का वैफल्य भावनेमध्ये? नाही ऐकू मॅडम. नाही ना? तर मग आता आपण पुढचं बघू की अँझायटी किंवा ताणतणाव. तर ह्याच्यामध्ये काय असतं अँझायटी मध्ये, तर ह्याच्यामध्ये जनरलाइज्ड एक प्रकार असते की जनरलाइज्ड अँझायटी. म्हणजे आता तुम्ही विचार करा की एक बाई आहे की ती कार मधून जाती. ती कार मधून जाताना काय होतं की तिला एकदमच अचानकपणे पाल्पिटेशन किंवा धडधड होतीये, चेहऱ्यावरती घाम येतो आणि तिला कार थांबवावी लागते शेवटी. की इतकं स्वस्थ वाटतं की कार थांबवावी लागते आणि एका बाजूला रोडला घेऊन मग कार थोडी शांत झाल्यानंतर मग परत ती कार. तर हे सगळं काय आहे की चिंता आहे. की आपल्या आयुष्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा काय असतात की छोटे मोठे धक्के येतात. हा, तर त्या छोट्या मोठ्या धक्क्यांमुळे काय होतं, तर ते धक्के पचवण्याची प्रत्येकाकडे काय नसते की ताकद नसते. हम्म. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच आपल्यामध्ये काय होतं की ती जर ताकद आपल्याकडे नसेल किंवा तोंड देण्याची सवय नसेल, तर आपण काय करू शकतो, काय होऊ शकतं की आपण एखाद्या आजाराला किंवा ह्याला छोटे धक्के सहन नाही करता आल्यामुळे आपण ज्या आजाराला बळी पडतो किंवा चिंतातूर म्हणतो आपण किंवा चिंता निर्माण होते, तर त्यामुळं काय होतं की आपल्याला कौटुंबिक, सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये काय होतं की आजार किंवा एक चिंतेची अवस्था किंवा ही जर दीर्घ, आता थोडी चिंता ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणात जर चिंता निर्माण झाली, समजा आता छोटी चिंता म्हणजे काय की तुम्हाला परीक्षा जवळ आली मग थोडी अँझायटी येतेच, प्रत्येकाला येतेच. परीक्षेच्या पेपर लिहिताना थोडस हाताला घाम सुटतो किंवा मला आठवेल का नाही असं वाटायला लागतं, थोडी चिंता निर्माण होते किंवा माझा अभ्यास झालाय पण मी हे वाचलेलं नाहीये, मग अशा वेळेस पण चिंता निर्माण होते. तर ही चिंता ठीक आहे, कारण काही थोडी चिंतेने काय होतं की आपण एखादी गोष्ट चिंतेमुळं काय होतं की करतो किंवा तिच्यासाठी प्रयत्न करतो, कष्ट. म्हणजे थोड्या प्रमाणात चिंता ही आपल्याला काही गोष्टी करायला मदतच करते. परंतु जर महिना दीर्घ काळ जर ही लक्षणं राहिली, खूप काळामध्ये आपण चिंता, म्हणजे तुम्ही विचार करा की चिता न जाळी पण चिंता जाळी असं म्हणतात. म्हणजे काय की चिंता आपल्याला जाळते. चितेपेक्षा पण आपण मरणानंतर जी आपली चिता पेटवली जाते त्याच्यापेक्षा चिंता ही भयानक आहे. चिंतेमुळं तुमचं काय होतं की बऱ्याच जणांना सवय असते की खूपच चिंता करत राहायची. म्हणजे कोण वर्तमानमध्ये जगतच नाही. काही जण भूतकाळामधल्या गोष्टी आठवून चिंता करत राहतात, काही जण भविष्यकाळ कसा होणार ही गोष्टी करून चिंता करत राहतात. आणि मग काय होतं की वर्तमानात जगतच नाहीत आणि अशा वेळेस काय होतं की समायोजन जमत नाही आपल्याला. आणि सामान्य व्यक्तीपेक्षा काय होतं की रुग्णामध्ये काय होतं, काही रुग्ण जे आहेत की मानसिक सबलीकरण ज्यांच्याकडे नाहीये आणि त्याच्यामध्ये चिंता अवस्थेची जर लक्षणं दीर्घकाळ राहिली किंवा 1 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तर आलं, तर त्यामध्ये काय होतं की ताण निर्माण होतो किंवा अँझायटी डिसऑर्डर, चिंता अवस्था विकृती म्हणतो आपण त्याला, की अँझायटी डिसऑर्डर निर्माण होते. आणि मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला बरेच लक्षणं निर्माण होतात त्या चिंता अवस्थेमध्ये. तर कुठली कुठली लक्षणं असतात, तर अशा वेळेस काय की भार आणि ताण यांचं समायोजन आपल्याला करता येत नाही आणि मग विकृती निर्माण होते. आणि ती सौम्य असेल तर ठीक आहे, पण मध्यम असेल तरी पण ठीक आहे, पण जेव्हा ती जास्त प्रमाणात सिव्हिअर होते त्यावेळेस काय होते की आपल्याला काय होतं की बऱ्याच अडचणी किंवा हे निर्माण होऊ शकतात. मग त्याच्यामुळे काय होतं, कामावरती लक्ष केंद्रित होत नाही, कामाचा दर्जा खालावतो आपल्याला थकवा जाणवतो, आपल्याला काय होतं की अशक्तपणा निर्माण होतो, विकनेस जाणवतो, नंतर झोप लागत नाही, निद्रानाश निर्माण होतो किंवा आपल्याला काय होतं की साधारणतः मी तुम्हाला आता म्हणलं की धडधड होते, कधी कधी घाम सुटतो. हा, तर ही जी काही सगळी लक्षणं आहेत, तर ही काय आहेत की अँझायटी किंवा चिंता अवस्था असं म्हणतो आपण. जो निरोसिस किंवा जी आता तुम्ही बघा की जे आपण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बघणार आहोत,
त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की न्यूरोसिस आणि सायकोसिस. तर न्यूरोसिस हा काय आहे की साधारणतः मज्जा संस्थेच्या किंवा मानस विकृती म्हणतात किंवा आपल्या जे चेतासंस्था आहे त्याच्यामध्ये थोडासा विकनेस किंवा त्याच्यामध्ये थोडस कमतरता असल्यामुळे किंवा विकनेस आल्यामुळे काय होतात की ह्या गोष्टी निर्माण होतात. तर ह्यामध्येच पहिल्यांदा अँझायटी किंवा चिंता हा आजार मोडतो. त्याच्यामध्ये 6 आजार आहेत न्यूरोसिसमध्ये. त्यातला पहिला आजार म्हणजे कोणता आहे? अँझायटी. आणि त्या अँझायटी मध्ये बाकीचे 4 फोबिक डिसऑर्डर्स म्हणा, म्हणजे भयगंड अवस्था म्हणा, किंवा आपली विकृती अवस्था, परिवर्तन अवस्था किंवा विक्षेपण अवस्था, हे जे काही सगळं आहे किंवा उन्माद अवस्था, ह्या सगळ्या काय आहेत त्यामध्येच परत मोडतात. मग ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जे अँझायटी डिसऑर्डर्स आहेत ते, हे न्यूरोसिस जे आहे ते त्यांनी संकल्पना कुणी मांडली तर क्युलेन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी 1769 साली काय ही न्यूरोसिस ही संकल्पना मांडली. आणि त्या न्यूरोसिसच्या अंडर किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात. आणि त्यातली पहिली गोष्ट जी आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो, जनरलाइज्ड अँझायटी किंवा आपण जनरलाइज किंवा जनरलाइज अँझायटी असंच म्हणू शकतो किंवा आपण चिंतावस्था विकृती अँझायटी डिसऑर्डर असं म्हणू शकतो. तर ह्याचे जे ही लक्षणं खूप प्रमाणात वाढली तर आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. कारण खूप चिंता केली तर काय होतं की आपोआपच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपले सिमटम्स दिसायला लागतात, आपल्यामध्ये लक्षणं दिसायला लागतात. आपल्याला कामाचा दर्जा खालवतो, आपल्याला पाल्पिटेशन व्हायला लागतं, आपल्याला थकवा जाणवायला लागतो, आपल्याला अशक्तपणा यायला लागतो, आपल्याला कंटाळा यावा लागतो, आपल्याला झोप लागत नाही. चिंता आली की आपोआपच झोप किंवा आपण वाईट वाईट गोष्टी चिंतायला लागतो किंवा आपण त्या गोष्टीचा विचार करून आपण वाईट ज्या गोष्टी तशा होणारही नसतात पण आपण त्या गोष्टींच्या वाईट वाईट गोष्टी चिंतेने चिंतायला लागतो. आणि आपल्या डेली लाईफवर, आपल्या दैनंदिन कामकाजावरती काय होतो की त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला समायोजन करायला किंवा आपल्याला त्या गोष्टीमध्ये समायोजन करायला आपल्याला अडचण निर्माण होते. तर ह्या अँझायटीला आपण कसं सामोरं जाऊ शकतो? तर तुम्ही आपल्या योगामध्ये तुम्ही बघितलं की हे मनोविकाराशी आता आपण 5 हे बघतो, पातळ्या बघतो आपल्या. तर त्याच्यामध्ये आपण काय बघतो? अन्नमय कोश बघतो पहिल्यांदा, नंतर प्राणमय कोश बघतो, मग तिसऱ्यांदा मनोमय कोश बघतो, मग चौथ्यांदा विज्ञानमय कोश बघतो आणि पाचव्यांदा काय आनंदमय कोश बघतो. तर हे 5 कोश बघतो आपण. आता मानसिक विकृतीमध्ये पहिले 3 कोश बिघडलेले, अन्नमय कोश पण बिघडतो आपोआपच, मनोमय प्राणमय कोश पण बिघडतो आणि मनोमय कोश पण बिघडतो. तर ह्याच्यामध्ये मेन मनोमय कोशावरती काम करायचंय आपल्याला. पण ह्याच्यामध्ये काय होतं की प्राण आणि मनाचा पण काय आहे, खूप मोठा संबंध आहे. मग अशा वेळेस प्राणायामाचा वापर पण आपण करू शकतो. कारण प्राणायामाने काय होतं की मनातील विचार किंवा आपण जे भ्रामरी प्राणायाम म्हणतो किंवा ह्या प्राणायामाने काय होतं की मनातील बऱ्याच गोष्टी किंवा निराशा, थकवा ह्या गोष्टी मनाला ऑक्सिजनचा पुरवठा वाढला की तुमच्या सगळ्या पेशीमधले जो थकवा आलाय, जो कंटाळा आलाय, अशक्तपणा आलाय, त्या सगळ्या किंवा आपण न्यूरोसिस मध्ये पहिल्यांदा बघतानाच बघितलं की ही मानस नस विकृती आहे किंवा चेतापदेश विकृती आहे. तर ह्या वेळेस तुम्ही ऑक्सिजन दिला किंवा सगळ्या शरीरातल्या पेशींना किंवा प्राणायामाने, तर काय होतं की तुमच्यामध्ये उत्साह संचारू शकतो. ऑक्सिजनचा पुरवठा जास्त झाला तर त्यातलं त्यांची थकवा किंवा जे हे आलंय ते कमी होऊ शकतं. किंवा अधिक ऑक्सिजनमुळे आपल्या ब्रेनला पण जास्त पुरवठा झाल्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींशी समायोजन करायला सोपं जातं. ओंकार जापाचा पण काय होतं की आपल्या ज्ञानग्रहण शक्तीवरती, आकलन शक्तीवरती, ग्रहण क्षमतेवरती जर परिणाम होतो विद्यार्थ्यांना जसा, तसा आपल्या मानसिक अवस्था किंवा आपली मानसिक अवस्थेवरती पण ओंकाराचा काय होतो, खूप चांगला परिणाम होतो. आपण जेव्हा एखाद्या मंत्राचा जाप करतो किंवा त्या मंत्रांच्या शब्दांचा आपल्या मानसिक स्थितीवरती, आपल्या शारीरिक स्थितीवरती, आपल्या बौद्धिक स्थितीवरती काय होत असतो, परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे काय योग निद्रा, शवासन. तर
आपण जी योग निद्रा करतो, योग निद्रेमध्ये काय होतं की आपण शरीराचं त्या 5 भागामध्ये आपण योग निद्रा वापरतो, की 5 स्टेप मध्ये वापरतो. की आपण त्याच्यामध्ये काय करतो की अ, आपण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची अवस्था काय, म्हणजे पहिल्यांदा काय करतो की शिथिल करतो अवयव. अवयव शिथिल करतो किंवा शवासनामध्ये पण काय करतो आपण, अवयव शिथिल करतो आणि हळूहळू आपण त्यांना काय करतो की सबकॉन्शियस माइंड वरती किंवा आपण त्याच्या सुप्त मानसिक अवस्थेमध्ये अफर्मेशन्स देतो. आणि त्या अफर्मेशन्स काय असतात, सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ह्या ताण किंवा ह्या चिंता कमी करायला मदत होतं. आणि त्याच्यामुळं आपोआपच हे जेव्हा चिंतेचं, ताणाचं किंवा कन्फ्लिक्ट, संघर्षाचं रूपांतर वैफल्यामध्ये न होता आणि वैफल्याचं रूपांतर नैराश्यामध्ये होऊ नये, असं हे आपण काय होतं, आपली मानसिक अवस्था सुधारायला मदत होते किंवा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघायला लागतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच आपल्याला प्रत्येक गोष्टीशी, प्रतिकूल गोष्टी जरी आला त्याच्यामध्ये सामना करायला आपल्यामध्ये मानसिक आपलं सबलीकरण. योगा हे फक्त म्हणजे योग हे मानसशास्त्रच आहे किंवा मनप्रशमन उपाय हा म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय होतं की योग मनावरतीच काम करतो पूर्णपणे आणि आपलं मानसिक सबलीकरण करतो किंवा आपली मनाची दृढता वाढवतो. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची आपल्यामध्ये बळ येतं किंवा आपल्यामध्ये मानसिक बळ येतं. आणि आपोआपच काय होतं त्याच्यामुळे हे अँझायटी किंवा ताणतणाव निर्माण झालेले कमी होतात किंवा चिंता कमी होतात. आणि आपण त्या चिंतेकडे पण काय करतो, आपण चिंता करायला पाहिजे, काळजी करायला पाहिजे, परंतु त्या चिंतेचं दीर्घकालीन चिंतेत रूपांतर न होता त्याचं आपण पॉझिटिव्ह वेने जर रूपांतर केलं, थोडी चिंता केली, काळजी केली, तर आपण आपला अभ्यास चांगला करू शकतो. मग आपल्या परीक्षेचा ताणाला पण आपण समोर जाऊ शकतो. पण खूप ताण घेतला तर आपल्याला परीक्षेत काही आठवणार नाही, आपण थोड्या वेळासाठी ब्लँक होऊ, आपण पेपरच लिहू शकणार नाही, असं होऊ शकतं. हम्म. काही आता अडचण आहे का? कारण 4 वाजून 1 मिनिटं झालेत, पुढचं लेक्चर असेल ना तुमचं? हॅलो. पुढचं